या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बियरची बाटली एकाच्या पोटात घुसवून तरुणाची हत्या करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात। हे तिघे अक्षी साखर येथील राहणारे असून हत्या केल्यानंतर ते तिथून पसार झाले होते। अलिबाग समुद्र किनारी शनिवारी रात्री किरकोळ कारणावरून नितेश जनार्दन पाटील या तरुणाची हत्या करण्यात आली आहे। पेण तालुक्यामध्ये राहणारा नितेश आणि त्याचा मित्र प्रथमेश पाटील हे दोघे शनिवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास अलिबाग समुद्र किनारी गेले होते। ते असताना आणि त्यांच्या हातातील बियरची बाटली खाली पडून फुटली आणि त्याचा आवाज झाला असताना त्यावेळेस तिथे शेजारी मद्य पिण्यासाठी बसलेल्या 5 जणांनी या दोघांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली आणि याच दरम्यान या दोघांनी तिथून पळून जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला। मात्र यावेळेस एकानं पोटावर आणि खांद्यावर धारदार शस्त्रानं वार केले। यामध्ये नितेश गंभीररित्या जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला। तर संबंधित घटनेची अधिक चौकशी अलिबाग पोलीस करीत आहेत। पेण न्यायालयामध्ये आरोपी विरोधात ठोस युक्तिवाद न करण्याकरिता तक्रारदाराकडून 10,000 रुपयांची लाच घेताना सरकारी वकील ॲडव्होकेट दिनेश जनार्दन पाटील याला अटक करण्यात आलेली आहे। ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे। तक्रारदार आणि त्याच्या मित्राविरोधात पेण पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याचे दोष आरोपपत्र न्यायालयात दाखल असून या गुन्ह्याच्या अनुषंगानं दोघांनी संबंधित न्यायालयात डिस्चार्ज अर्ज केला होता। या अर्जात बदल तसंच आरोपी विरोधात ठोस युक्तिवाद न करण्यासाठी एकूण 10,000 रुपयांची लाचेची मागणी सरकारी वकील दिनेश पाटील यांनी केली आणि याबाबत तक्रारदारांनी ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती। त्यानुसार संबंधित विभागानं सरकारी वकिलाला पकडण्यासाठी बुधवारी सापळा रचला आणि त्यानुसार 10,000 रुपयांची लाच न्यायालयात स्वीकारत असतानाच त्याला अटक करण्यात आली आहे। आता पुढील कारवाई करण्यात येते। पुण्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। 8 मित्र फिरायला गेलेले असताना एक दुर्घटना होऊन यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। पवना डॅम मध्ये बोट बुडून झालेल्या या दुर्घटनेमध्ये 2 तरुणांचा जीव गेला असून या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय। धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्याच मित्रांनी हा व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद केलाय। लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं दोघांचे मृतदेह शोधून काढलेत। मयूर भारसाके आणि तुषार अहिरे अशी मृत तरुणांची नावं असल्याचं समजतंय। या दुर्दैवी घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी ही दुर्दैवी घटना घडली आणि त्या दिवशी 8 मित्र पुण्यातील पवना डॅम मध्ये फिरण्यासाठी गेले होते। त्यापैकी काही मित्र हे तेथील एका खासगी बोटीत बसून धरणातून फेरफटका मारण्यासाठी गेले होते। मात्र त्याच वेळी घात झाला। फिरायला गेलेल्या तरुणांपैकी एकाची बोट उलटली आणि तो पाण्यामध्ये कोसळला। पाण्यात तो बुडू लागला। ते पाहून दुसऱ्या बोटीतील त्याच्या मित्रानं पाण्यात उडी मारली आणि बुडणाऱ्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याचा सुद्धा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि अवघ्या काही सेकंदांमध्ये ते दोघेही तरुण पाण्यात बुडाले। हा सर्व दुर्दैवी प्रकार तेथील उपस्थितांच्या मोबाईलमध्ये कैद झालेला आहे। त्यांना वाचवण्यासाठी सर्वांनी आरडाओरड केली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही। पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला। त्यांचा शपथविधी सोहळाही काल पार पडला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनताच खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याकडे एक मागणी केलेली आहे। शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला त्यांच्या एका आश्वासनाची आठवण करून दिलेली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा लागल्यानंतर 12 दिवसांनी सरकार स्थापन झालं। 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला। महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ ठरल्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे गेलं आणि विधानसभा
निवडणुकीत भाजपचे 132 आमदार निवडून आले। त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपला मिळालं। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तशी देवेंद्र फडणवीस यांची शपथ घेण्याची ही तिसरी वेळ आहे। 2014 ते 2019 पहिला कार्यकाळ होता आणि 2019 साली फक्त 80 तास हा त्यांचा दुसरा कार्यकाळ राहिला। आता 5 डिसेंबर पासून त्यांचा तिसरा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू झालेला आहे। त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। सरकार स्थापन झाल्यानंतर ही योजना सुरू राहील का असा अनेकांच्या मनात प्रश्न आहे। महायुतीच्या नेत्यांनी या योजना सुरू राहतील असं वारंवार सांगितलेलं आहे। महायुतीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून महिन्याला 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये जमा करण्याचा आश्वासन जे आहे ते महिलांना दिलंय। आता खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीला त्याच आश्वासनाची आठवण करून दिलेली आहे। पुणे हे शहर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, मात्र गुन्ह्यांचं प्रमाण पाहता हे गुन्ह्यांचं सुद्धा माहेरघर ओळखलं जातंय का असा प्रश्न पडावा। काही घटना मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये घडल्या असून गेल्या 3 दिवसांमध्ये शहरात चक्क 5 खून झालेले आहेत आणि त्यामुळेच इथे प्रचंड खळबळ माजली आहे आणि नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं तसंच दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे। पुण्यामध्ये आपण पाहायला गेलं तर विद्येचं माहेरघर अशी ख्याती असलेल्या या शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अगदी गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली आहे। यामध्ये आपण पाहायला गेलं तर खून प्रकरणं खूप मोठ्या प्रमाणात घडलेली आहेत। मे महिन्यामध्ये झालेलं पोर्शे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण असो किंवा मग त्यानंतर काही महिन्यांनी झालेलं अजून दुसरं एक वनराज आंदेकर खून प्रकरण असो, शहरामध्ये आपण पाहायला गेलं तर या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। त्यामुळेच सामान्य नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा। तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या।